नाशिकमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का बसलाय। बबनराव घोलप यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला। लोकसभा प्रमुख पदावरून हटवल्यानं घोलप यांनी आपला राजीनामा दिलाय। बबनराव घोलप यांचा राजकीय प्रवास कसा होता पाहूया आपण। 1990 मध्ये धनुष्यबाण चिन्हावर ते पहिल्यांदा आमदार झाले। 95 मध्ये दुसऱ्यांदा देवळाईतून ते आमदार झाले। 95 मध्ये समाज कल्याण मंत्री म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली। 99 मध्ये अपक्ष म्हणून ते आमदार झाले आणि विधानसभेत पोहोचले। 2004-2009 पुन्हा शिवसेनेकडून त्यांना आमदारकी मिळाली। शिर्डी लोकसभेकरता सुद्धा ते इच्छुक होते, पण काही महिन्यांपूर्वी त्यांनी उपनेतेपदाचा सुद्धा राजीनामा दिलेला होता। या सगळ्या नाराजी नाट्याच्या पार्श्वभूमीवर भाऊसाहेब वागचौरेंच्या ठाकरे गटातील प्रवेशामुळे ते नाराज होते अशी चर्चा आहे। तर बबनराव घोलप यांची कन्या ही देखील माजी महापौर होती। मुलगा योगेश घोलप 2014 मध्ये आमदार सुद्धा। तुनच मी माझा राजीनामा पाठवलेला आहे उद्धवजींना, तर मला आता शिवसेना या पदाचा सुद्धा राजीनामा द्यायचा आहे। माझं एक ओळीचं पत्र पाठवलेलं आहे आणि तो राजीनामा मी दिलेला आहे। नाराज आहे मी, कारण मी नगर जिल्ह्यामध्ये शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी मला तिथं संपर्क प्रमुख केलं होतं। कुठलंही कारण नसताना मला तिथून काढून टाकलेलं आहे। माझा काही दोष आहे तो मला कळला पाहिजे, आणि जर तसं नसेल तर मग माझा तो अपमान आहे। अशी आमची पिळवणूक आणि अपमान करण्याची गोष्ट घडल्यामुळे मी थोडा व्यथित झालो आणि म्हणून मी राजीनामा दिला। याची चर्चा रंगणार, काय अजून काही रंगणार असेल, भाजपत जातील, राष्ट्रवादी जातील, परंतु अजून मी तसा काही निर्णय घेतला नाही। मी कार्यकर्त्यांचा विचार घेईन आणि मग योग्य वेळी योग्य निर्णय घेईन। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।